नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. x इक्वल टू कॉस टी, y इक्वल टू ई रेस टू एम इंटू टी दिले. आता एक काम करतोय, इथनं टी ची व्हॅल्यू काढून घेऊया. टी इक्वल टू काय येणार बघा, हे कॉस इकडे येईल, टी इक्वल टू कॉस इनवर्स एक्स येणार. ही व्हॅल्यू इथं वापरूया. देअरफॉर y इक्वल टू ई रेस टू एम आणि टी च्या ठिकाणी लिहायचं आहे कॉस इनव्हर्स एक्स. कळते का बघा, ही व्हॅल्यू या ठिकाणी वापरलेली आहे. मग आता हे y इक्वल टू ई रेस टू एम कॉस इनव्हर्स एक्स, हे आता आपलं महत्वाचं इक्वेशन. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण ह्याला सोडवूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. Therefore, dy upon dx is equal to e raised to m cos inverse x. आता m इंटू कॉस इनवर्स एक्स आहे, त्याच्यातलं m ला तसंच ठेवा. कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे असेल. हे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इकडे घेतोय, ते इकडे प्रोडक्ट मध्ये येईल. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर into dy upon dx, this is equal to हे यम तसंच ठेवतोय आणि ही जी टर्म आहे, ही टर्म बघा बरं, इक्वेशन नंबर 1 मध्ये काय लिहिले आपण, ई रेस टू एम कॉस इनवर्स एक्स म्हणजेच y आहे, ते इथं आपण y लिहूयात. बघा, हे यम तसंच ठेवले, हे रूट इकडं गेलं आणि याच्यासाठी y लिहिणार आहे. एक अजून एक तिथलं मायनस साइन राहिले बघा, ते एक करून घेऊया. म्हणजे मायनस यम, हे मायनस झालं, यम झालं आणि याच्यासाठी वाय लिहायचं आहे. हे इथं तयार करून घेतलं. आता याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कारण आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथपर्यंत जायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं प्रोडक्ट रूल वापरायचं. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे, म्हणजेच हे काय होणार, 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार, मायनस एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला मायनस एम आहे असंच, आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx हे असेल. बघा कशा पद्धतीने आहे ते. ह्याच्यातलं हे 2 आणि हे 2 कॅन्सल करतो आणि आता याला पूर्ण इक्वेशनला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाइंग बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पूर्ण इक्वेशनला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार बघा,
रूट इंटू रूट होणार, म्हणजे हे असं येणार. आणि इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायची याची, ती येणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. वाय ची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याची सेकंड डेरिव्हेटिव्ह, हे असं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथं काय काय होणार बघा, मायनस एक्स येणार पुढे, इंटू डी वाय अपॉन डी एक्स हे येणार. आणि रूटनं ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे रूट आणि हे रूट कॅन्सल होणार, त्यामुळे हे रूट तुम्हाला दिसणार नाही. दिस इज इक्वल टू, इथे येणार आता रूट यम इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स. बघा सगळ्यांना आठवणीनं त्या रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचंय. इथं रूट होतं त्यामुळे रूट इंटू रूट, स्क्वेअर रूट निघून गेलं. इथं रूट आल्यानंतर या ठिकाणी रूट लिहिल्यानंतर ते रूट आणि हे छेदातलं रूट कॅन्सल केलेलं आहे. बाकीचं बघा कशा पद्धतीनं सगळं मांडलेलं आहे ते. आता त्यांनी जे आपल्याला प्रूव्ह दॅट विचारले ते जरा परत एकदा बघूया आपण. त्याच्याकडे जरा लक्ष ठेवावं लागेल आपल्याला. हे बघा ही ती टर्म आहे. आता याच्यातलं काय काय आले बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे, मायनस एक्स इंटू डी वाय अपॉन डी. इथपर्यंतचा भाग बऱ्यापैकी सगळा तयार आहे. फक्त इथं ऍडजस्टमेंट फक्त करायचे बघा. आता त्या ऍडजस्टमेंटसाठी आपल्याला वरती शोधावं लागेल कुठं काय सापडतंय का, कारण इथे एम स्क्वेअर वाय आले बघा. आता वरच्या ज्या टर्म्स आहेत त्या जरा बघूया कुठं कुठं काय काय घेता येते. हे बघा इथं सापडलं बघा, ही टर्म बघा बरं, इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण ह्याला. रूट आणि डी वाय अपॉन डी एक्स, ह्याला काय लिहायचं आहे, मायनस एम वाय. इथं रूट आहे आणि हे डी वाय अपॉन डी एक्स आहे, ह्याला काढतोय आणि इथं वापरतोय मायनस एम वाय फ्रॉम 2, असं त्या ठिकाणी लिहायचं. म्हणजे मग हे कसं दिसेल बघा, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू हे मायनस एम आणि हा जो उरलेला पार्ट आहे त्याच्यासाठी लिहायचा आहे मायनस एम वाय. इथं पुढं कारण लिहून ठेवा, फ्रॉम 2. आता याचं सिम्प्लिफिकेशन इझिली पुढं होऊ शकते बघा, आणि मग ते शो दॅट येते का फक्त तेवढं चेक करा. देअरफॉर 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स. आता हे काय होणार, इकडं मायनस मायनस प्लस एम स्क्वेअर वाय होणार, ते इकडं अलीकडे घ्या, म्हणजे ते इकडं आल्यानंतर मायनस एम स्क्वेअर वाय दिस इज इक्वल टू 0. हे बरोबर सिद्ध या पद्धतीनं होते. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स असं सांगितलंय, आणि शो दॅट हे एवढं सगळं दिलेलं आहे, हे प्रूव्ह करायचं. आता बघूया, सुरुवात तरी करूया. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पर्यंत तरी नक्की जायचं आहे आपल्याला, त्यामुळे तिथपर्यंत जाऊया आणि मग त्याच्यानंतर मग ठरवू काय काय ऍडजस्टमेंट करायला लागतात वगैरे. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, काय करणार, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. आता परत यालाही मी इक्वेशन नंबर टाकून ठेवतोय, काय गरज पडली तर बघू पुढे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू 1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, सेक्स स्क्वेअर एक्स आहे, 2 पुढे घ्या,
त्याची पॉवर 1 न कमी करा आणि सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे हे टोटल किती होणार बघा 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. आता त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे ते जरा बघून घेऊया एकदा. बघा हे इथं आहे. त्याला मार्क करतो इथं म्हणजे काही गोंधळ होणार नाही तिथं, कारण ह्यातल्या टर्म तर लागणार आहेत मला. एक मिनिट इथे घेतोय. त्या पद्धतीने एकदा लिहून घेऊ आणि मग नंतर आपण बघू त्याला काय करायला लागतंय ते. ही टर्म आहे, हे मला सिद्ध करायचं आहे. मग मी आता याचं LHS लिहून घेतोय. LHS इक्वल टू cos square x d square y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2y प्लस 2x हे इक्वल टू 0 असं मला सिद्ध करायचं आहे. मग बघू आता त्याला कशा पद्धतीनं काय काय सिद्ध करायचं ते काढून टाकतो इथलं. आता ह्याचं काम झालेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत त्या व्हॅल्यूज तिथं वापरून घ्या. सो दिस इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हित आहे बघा 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स हे असेल मायनस 2 इंटू वाय ची व्हॅल्यू तयार आहे एक्स प्लस टॅन एक्स आणि त्याच्या पुढे आहे प्लस 2x ते इथं लिहिलं. आता इथं बघा काय होणार. हे दोन पुढे घेतोय सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मांडूया तिथं. डायरेक्ट कॅन्सल केलं तरी पण चालतंय, काहीच अडचण नाही. फक्त काही जणांच्या लक्षात येणार नाही त्यामुळे फक्त हे मांडतोय. हे आहे आता हे -2 ना आत मल्टिप्लाय करून घेतोय -2x -2 टॅन एक्स आणि त्याच्या पुढे हे +2x आहे. आता इथं बघा बरं हे cos स्क्वेअर एक्स हे cos स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल. काय शिल्लक राहते इथं आता 2 टॅन एक्स शिल्लक राहील. त्यानंतर हे -2x आणि हे +2x हे पण कॅन्सल होईल आणि याच्या पुढे शिल्लक राहते हे बघा हे 2 आणि हे टॅन एक्स असं 2 टॅन एक्स घेतले. पुढं आणखीन एक 2 टॅन एक्स आहे बघा. दिस इज इक्वल टू 0. दिस इज इक्वल टू RHS. हे तुमचं कम्प्लीट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू x साइन bx आणि शो दॅट जे त्यांनी सांगितलेलं आहे ते जरा काळजीपूर्वक बघा कसं आहे. हे आहे y2 चा अर्थ आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याचं नोटेशन आहे. -2a y1 म्हटले बघा. y1 म्हणजेच dy अपॉन dx प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय आणि इक्वल टू 0 हे सिद्ध करायचं आहे. आता पहिल्यांदा याची डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया, त्यानंतर आपण त्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पर्यंत जाऊया. तरी ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. हे सगळं वापरावं लागणार आहे परत आपल्याला. आता याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे जरा डोकेदुखी ठरणार आहे उदाहरण. बघूया कसं जमतंय ते. dy अपॉन dx इक्वल टू आता इथं बघा प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन साइन ची डेरिव्हेटिव्ह कॉस या bx ची डेरिव्हेटिव्ह b प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन e रेस टू ax ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax इंटू a. मग याच्यातून e रेस टू ax हे कॉमन घ्या
हे कॉमन घेतल्यानंतर काय शिल्लक राहील, इथं राहील बी कॉस बी एक्स प्लस, कारण फार हे ब्रॅकेट वगैरे वाढवत बसत नाही, बऱ्याच टर्म अजून तयार होणार आहेत, त्यामुळे ए साइन बी एक्स हे असेल. हे तयार झालं तुमचं dy अपॉन dx, म्हणजेच y1 तयार झालं हे तुमचं. याला लिहितोय विधान क्रमांक 2. आता काय करायचं आपल्याला, ह्याची अजून एक डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा टर्म केवढी मोठी येणार आहे ते, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. हिथं हे फर्स्ट फंक्शन आणि हे एवढं मोठं सेकंड फंक्शन आहे. इथं परत तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. त्याच्यात काय होणार बघा, पी आहे असंच राहील, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन बी एक्स आणि बी एक्स ची डेरिव्हेटिव्ह परत बी येणार, प्लस ए इंटू ब्रॅकेट साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस बी एक्स, बी एक्स ची डेरिव्हेटिव्ह ते येणार बी, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज बी कॉस बी एक्स प्लस ए साइन बी एक्स आणि ई रेस टू ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ए एक्स आणि ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह ए. हे एवढं सगळं येणार आहे बघा काय. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, याच्यातून ई रेस टू ए एक्स इथं पण आहे, इथं पण आहे, कॉमन घेतो याच्यातून ई रेस टू ए एक्स. त्यानंतर काय काय शिल्लक राहते ते बघू आपण. इथं बघा, इथं मायनस बी स्क्वेअर साइन बी एक्स येणार. त्यानंतर इथं काय येणार आहे बघा, प्लस ए बी कॉस बी एक्स येणार. त्याच्यानंतर प्लस, आता बघा हे ई रेस टू ए एक्स बाहेर घेतलंय त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही, मात्र इथं बाहेर एक ए आहे बघा, ह्या ए न आत मल्टिप्लाय करायचं ह्या दोघांना. मग हे काय येणार, ए बी कॉस बी एक्स प्लस इथं ए इंटू ए स्क्वेअर साइन बी एक्स हे असेल. आता याच्यामध्ये थोडंसं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. हे बघा बरं, हे ट्वाइस ए बी होणार, 2 वेळा होणार, आणि याच्यातून साइन बी एक्स, ह्या दोघांच्यातून तुम्ही साइन बी एक्स कॉमन घेऊ शकता. ई रेस टू ए एक्स हे टू ए बी कॉस बी एक्स, ह्याला पहिल्यांदा लिहिलं इथं, प्लस आता बघा हे मायनस बी स्क्वेअर आहे, हे प्लस ए स्क्वेअर आहे, त्यामुळे मग मी इथं असं लिहितोय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ह्या दोघांच्यातून काय कॉमन घेतलंय, साइन बी एक्स. हे तुमचं तयार झालं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजेच हे तयार झालं तुमचं y2. याला लिहितोय इक्वेशन नंबर 3. मग आता टर्म्स काय काय आहेत बघा. आता त्यांनी शो दॅट काय विचारले ते जरा बघा, बरंच मोठं होणार आहे. आता हे सगळं आपल्याला ऍडजस्ट करायचं अवघड होणार आहे. आता ठीक आहे, बघूया, जास्त जास्त प्रयत्न करू काय तर कुणीकडनं तरी. एक मिनिट, मी एक काम करतो, जेवढं मला सिद्ध करायचं आहे तेवढंच घेतो फक्त त्यातलं काढून. एक मिनिट. हे सगळ्यांना घेऊन फिरत बसत नाहीत, ते सगळीकडे गोंधळ करायला लागले जास्त. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, तेला इथे घेतलेलं आहे खाली. मग त्याच्यात आता टर्म कुठल्या कुठल्या लागणार आहेत ते जरा बघून घ्या, आणि त्या पद्धतीनं आपल्याला ह्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापराव्या लागतील. मग आता एक काम करूया, हे बघा वाय तरी इथं दिसतंय, वाय इक्वल टू, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे बघा, हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे, ते राहू दे इथंच. त्यानंतर इक्वेशन नंबर 3 इथं दिसते, इक्वेशन नंबर 2 तेवढं वर्ण खाली आणूया.
म्हणजे मग आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला जरा बरं पडेल. तयारी करून घेतोय त्याची. इक्वेशन नंबर 2 पाहिजे मला. त्याला इथं खाली घेतोय. तर बघा आता सगळं तयार आहे माझ्याकडे इथं. आता मी याला व्यवस्थितपणे व्हॅल्यूज वापरू शकतोय. काय LHS आहे बघा. LHS इक्वल टू y2 दिलेला आहे, म्हणजेच d²y/dx². त्यानंतर लिहिलेलं आहे -2a. y1 लिहिले. y1 म्हणजेच dy/dx प्लस a² + b² इंटू y सांगितलेलं आहे. आणि हे इक्वल टू 0 असं सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॅल्यूज वापरून घेतोय. हे बघा, d²y/dx² हित आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. ते एवढं सगळं आहे. e⁻ax इंटू ब्रॅकेट 2ab cos bx प्लस a² - b² sin bx ही पहिली टर्म तयार झाली. -2a इंटू dy/dx ते एवढं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. ते आणि पुढे येणार आता. म्हणजे इथं कसं येणार बघा, e⁻ax इंटू ब्रॅकेट b cos bx प्लस a sin bx. हे झालं तुमचं dy/dx. आणि त्याच्या पुढे अजून टर्म आहे प्लस a² + b² इंटू ब्रॅकेट ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 इथं जे लिहिलेलं आहे ते हे इक्वेशन, त्याच्यातली y ची व्हॅल्यू वापरायची आहे. ती आहे e⁻ax इंटू साइन bx. आता नुसतं हे लिहून घेतले. आता हे इक्वल टू 0 येते हे सिद्ध करायचं आहे. त्यामुळे हे बघा एक्झाम्पल, ते वहीमध्ये लिहिताना तुम्हाला कळेल नेमकं कसं होणार आहे, काय काय होणार आहे ते. आता बघा याच्यातून e⁻ax इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. बाहेर कॉमन घेतोय e⁻ax. आता काय काय शिल्लक राहील. पहिल्या ब्रॅकेट मधलं तर मी आहे असंच मानतोय, नो चेंज त्याच्यात. कारण त्याला कशानं काय मल्टिप्लाय करायचं नाहीये, काय नाहीये. हम्म. हे पण सोडवून घेऊया, कारण टर्म्स आता वेगवेगळ्या कराव्याच लागणार, त्याशिवाय कॅन्सलच होणार नाहीये. हे पण सोडवून घेतलं. आता याच्यात बघा, ह्याच्यातलं e⁻ax बाहेर घेतले, पण इथं -2a आहे, मायनस आहे, काळजी घ्या. -2a न आत मल्टिप्लाय केलं पाहिजे. -2ab cos bx पुढे काय होणार बघा, -2a² sin bx. त्याच्यानंतर हे e⁻ax आपण बाहेर पाठवलेलं आहे. इथं a² + b² इंटू साइन bx आहे. साइन bx न आत याला मल्टिप्लाय करून घ्या. काय काय येणार टर्म बघा, प्लस a² sin bx प्लस b² sin bx आणि मग इथं हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल. आता हे जर असं व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, 2ab cos bx आणि हे -2ab cos bx कॅन्सल झालं. a² sin bx आणि a² sin bx हे झालं 2a² sin bx. इथं आहे -2a² sin bx, हे कॅन्सल झालं. बघा लक्षात येते का. त्यानंतर -b² sin bx आणि +b² sin bx हे पण कॅन्सल झालं. याचा अर्थ हे असं येईल, e⁻ax इंटू 0 दॅट इज इक्वल टू 0 दॅट इज इक्वल टू RHS.
तेव्हा हे फक्त व्यवस्थित मांडणं खूप इम्पॉर्टंट आहे. चिन्ह चुकली की मग येत नाही आन्सर याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेक इनवर्स ऑफ 7x³ -5y³ डिवायडेड बाय 7x³ +5y³ दिस इज इक्वल टू यम. या प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत आपण. बघा आठवतंय का? मग ह्याचं सोडवून dy/dx इक्वल टू y/x येते. हे सोडवलेलं आहे आपण या प्रकारचे एक्झाम्पल्स. मग ते हिथून हिथपर्यंत हे तुमचं तुम्ही कंप्लीट करा. आता याच्या पुढे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे बघा. आपलं जे सिद्ध करायचं आहे ते हित आहे. मग याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे मग हे काय होणार, d²y/dx². दिस इज इक्वल टू, इथं कोशंटचा रूल वापरा, छेदाचा वर्ग करावा लागेल x². एक्स वरती घ्या, y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx मायनस, आता ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतले त्याला तसंच ठेवा आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. आता हे जे dy/dx आहे त्याला मी इथं टेम्पररी इथं 1 कन्सिडर करतो. ही व्हॅल्यू इथं वापरायची ह्या dy/dx च्या ठिकाणी. म्हणजे मग बघा आन्सर काय येते. त्याचा छेद तो तसाच ठेवतोय, एक्स इंटू dy/dx म्हणजेच कोण आहे, y/x आहे, मायनस y. इथं एक्स ला एक्स कॅन्सल होईल, म्हणजे इथे येणार y मायनस वाय. y मायनस वाय हे होणार 0. 0 डिवायडेड बाय x², दॅट इज इक्वल टू 0. इथं हे प्रूव्ह होईल. फक्त हे इथलं याच्यावरून dy/dx आणायचं जे आहे, या इक्वेशन वरून dy/dx जे मिळवायचं आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. घेतलेत या प्रकारची 5 ते 6 उदाहरणं कमीत कमी सोडवून घेतलेली आहेत. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. 2y इक्वल टू √x+1 प्लस √x-1 हे असं आहे. आणि हे विचारलंय त्यांनी शो दॅटला. मग ते काय आहे ते पण इथं मांडून घेतोय मी. ही टर्म परत शेवटी कुठं लिहिली काय लिहिली असं सगळं अवघड होतंय. प्रूव्ह दॅट बघा काय सांगितलेलं आहे. 4 इंटू ब्रॅकेट x² मायनस वाय, हे y2 म्हणजेच d²y/dx² प्लस 4x, y1 आहे इथं, y1 म्हणजेच dy/dx आणि मायनस वाय इक्वल टू 0 सिद्ध करायचं आहे. दिस इज इक्वल टू 0. तेव्हा आपल्याला सिद्ध काय करायचं आहे ते पण मी लिहून घेतलेलं आहे इथं. हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, हे त्यांनी दिलेलं आहे. मग डेरिव्हेटिव्ह तरी सुरुवात करू. d²y/dx² पर्यंत बघू जाऊन, त्यानंतर मग पुढे ठरवू काय करायला लागते ते. याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय, जे त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय येणार डेरिव्हेटिव्ह त्याची 2 इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू रूट आहे हे, रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट x+1. रूट मध्ये फक्त x+1 आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, त्यामुळे ते काय नाही लिहिले तरी चालेल. प्लस इथं पण परत एकदा रूटच आहे, त्यामुळे इथं येणार 2 इंटू रूट x-1 येणार. आता याचं जरा सिम्प्लिफिकेशन करूया. याचा लसावी येणार 2 इंटू, बरं आहे असं,
फक्त एकदाच टू घेऊया, टू दोन्ही तिकडे जायला असावीच घ्यायचं आपल्याला, एकदाच घेऊया टू, आणि हे रूट एक्स मायनस वन हे असं घेतोय. मग आता इथं टू आहे म्हणजे फक्त रूट एक्स मायनस वन ने इकडं मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर इथलं फक्त रूट एक्स प्लस वन ते तेवढं इकडे घ्यावं लागेल. हे असं येणार. बघा लक्षात येते का? मग आता ह्याच्यामध्ये ही जी टर्म आहे ती बघा बरं, इक्वेशन वन मध्ये तीच टर्म आहे का? ह्या ब्रॅकेटला पूर्ण काढणार मी आणि इथं लिहिणार टू वाय. बाकीचं पण सिम्प्लिफिकेशन बघूया आता काय काय करायचं ते. देअर फोर टू इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू, या पूर्ण ब्रॅकेटसाठी इक्वेशन वन मध्ये तेच आहे, फक्त प्लस मागं पुढं फक्त केलेलं आहे, रूटच्या टर्म्स इंटरचेंज फक्त, पण मध्ये प्लस असल्यामुळे ते दोन्ही सेमच आहेत. या ठिकाणी टू वाय वापरतोय. हे टू वाय डिव्हायडेड बाय टू. आता इथं एकाच रूट मध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी घेतोय, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे असेल. आता याच्यातलं एक टू हे कॅन्सल करतोय, रूट एक्स स्क्वेअर मायनस वन याला पलीकडे घेतोय, म्हणजे हे काय होणार, टू इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू वाय हे असेल. ह्याला मी इक्वेशन नंबर टू लिहून ठेवतोय. काय कशाचा कुठं उपयोग पडेल काय सांगू शकत नाही आपण. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा बरं, इथलं टू ते आहे तसंच ठेवा. रूटची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स स्क्वेअर मायनस वन येणार. आता ह्या एक्स स्क्वेअर मायनस वन ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार टू एक्स. थांबा 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 थांबा, इथं याला घोळ झालेला आहे, कारण पुढे डी वाय अपॉन डी एक्स प्रोडक्ट मध्ये आहे बघा. एक मिनिट, प्रोडक्ट रूल वापरावं लागेल इथं, नाही तर मग हे गोंधळ करेल परत. एकच मिनिट. तरी बरं, मी म्हटलं इथं मध्ये प्लस आहे त्यामुळे मी सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात केली होती. हे टू तसंच ठेवतं. आता बघा, हे दोघ जण प्रोडक्ट मध्ये येतात, त्यामुळे इथं काय करावं लागेल, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मग इथे येणार रूटची डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन टू रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन दॅट इज टू एक्स. इथं हा प्रोडक्ट रूल संपेल. परत एकदा बघा, हे टू बाहेर घेतलं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, त्याच्यातलं रूटची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स स्क्वेअर मायनस वनची डेरिव्हेटिव्ह टू एक्स. इथं ही डेरिव्हेटिव्ह संपली. उजव्या बाजूला वाय आहे त्याची पण डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे, डी वाय अपॉन डी एक्स. आता इथं बघा, हे टू कॅन्सल होईल. आता बाकीचं काय काय शिल्लक राहिलेलं आहे ते जरा बघूया आपण इथं. आता ह्या टू न आत मल्टिप्लाय करून घेतोय आणि मग ऍडजस्टमेंट बघू काय करायला लागते ते. टू इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस हे टू इथे येणार आणि इथे एक एक्स आहे बघा शिल्लक, टू एक्स अपॉन रूट. टर्म्स व्यवस्थित बघून घ्या, हे असेल. आणि इथं आहे डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला एक डी वाय अपॉन डी एक्स आहे. आता ह्याला रूट न मल्टिप्लाय करूया. एक मिनिट, त्याचं जे प्रूव्ह दॅट आहे
ते जरा परत एकदा बघू आपण, म्हणजे आपल्याला जरा थोडीशी हिंट त्याच्यातनं मिळत जाईल. त्याशिवाय लक्षात येत नाही काय केलं पाहिजे पुढे ते. इथं ठेवतोय खाली तर. आता आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस वन नुसतं दिसलं पाहिजे, मग बाकीचं ऍडजस्ट करू आपण कशा पद्धतीने करायचं ते. मग इथं रूट एक्स स्क्वेअर मायनस वन ह्याला मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाइंग बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस वन. मग रूट न इथं मल्टिप्लाय केलं, रूट इंटू रूट, हे रूट निघून जाईल, हे पूर्ण टर्म येणार इथं. त्याच्या पुढे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ते रूट इथं आणा परत, रूट आणि हे छेदातलं रूट हे कॅन्सल होईल, इथं येणार फक्त 2x dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू त्याच रूटनं उजव्या बाजूला पण मल्टिप्लाय करायचं आहे, रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू dy अपॉन dx. आता हे शो दॅट जे सांगितलेलं आहे ते जरा बघा बरं. एक्स स्क्वेअर मायनस वन दिसते, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिसते, इथं एक्स पण दिसते, डी वाय अपॉन डी एक्स. याचा अर्थ ही जी उजवी बाजू आहे ही टर्म, याला काहीतरी मॉडिफिकेशन करावं लागेल. त्याच्यासाठी थोडस वरती जाऊया आपण, बघूया तसं कुठं लिहिलेलं आहे का आपण. बघा इथं आहे बघा, हे चेक करा इक्वेशन नंबर 2. त्याच्यामध्ये ती टर्म दिसते तुम्हाला, ती आपण जरा इकडं त्याला कॉपी करून घेतो इकडं खाली. हे असं इक्वेशन्स वरती मार्क करून ठेवावी लागतात, परत ती बघावी पण लागतात, कारण हे कुठं ना कुठं तरी वापरावं लागतं, लक्षात ठेवा. याला इकडं खाली घेतलेलं आहे आता या पद्धतीनं. कारण हे ऍडजस्ट करावं लागतं, ऍडजस्टमेंट शिवाय हे येत नाही. बघा इथं रूट आणि डीवाय अपॉन डी एक्स इथं आहेत बघा दोघं. या दोघांना जर घ्यायचं असेल तर हे दोन इकडं पाठवलं पाहिजे, म्हणजे या पूर्ण टर्मसाठी तुम्ही काय लिहायचं आता, वाय अपॉन टू लिहायचंय, एवढं लक्षात ठेवा. आणि ते कशावरून घ्यायचं आहे, फ्रॉम इक्वेशन टू घ्यायचं आहे. मग मी इथं लिहितोय ते, देअर फोर टू इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू, या पूर्ण ब्रॅकेटसाठी काय लिहायचं आहे, वाय अपॉन टू आणि पुढं कारण लिहून ठेवा त्याला, फ्रॉम इक्वेशन टू. बघा अशा पद्धतीनं कुठनं काय काय केली ऍडजस्टमेंट. अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये ही ऍडजस्टमेंट करावीच लागते, त्यामुळे जरा लक्ष ठेवायचं सगळीकडं. आता इथं मला छेदामध्ये दोन नको आहे, दोन न मल्टिप्लाय करा. दोन न जर याला मल्टिप्लाय केलं, टू इंटू टू इथं येणार फोर, हे असेल. इथं पण टू न मल्टिप्लाय करा, इथं फोर होणार, आणि इथलं टू न मल्टिप्लाय केलं की हे टू कॅन्सल होणार. तर ते वाय फक्त डावीकडे घ्या, ते वाय इकडे आल्यानंतर मायनस होईल, हे असं येणार. आता त्यांच्या पद्धतीनं फक्त मांडा त्याला, आपण लिहून घेतलंच होतं पहिल्यांदा, तरी पण आणखी एकदा इथं मांडून देतोय. हे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजेच वाय टू प्लस 4x, हे डी वाय अपॉन डी एक्स म्हणजे वाय वन, आणि हे मायनस वाय इज इक्वल टू 0. बरोबर या पद्धतीनंच ते आलंय का चेक करा.